मित्रांनो नमस्कार. आज कातर कटावचं आदतचं मैदान म्हणजे विठ्ठल केसरी मैदान पार पडतंय आणि आज त्यात फायनलला आत्ताच एक सेमीला गाडी पळाली ती म्हणजे चरेगावकरांचा स्वामी, सोनाली एंटरप्राइजेस चरेगावकरांचा स्वामी आज गुलाबात राहिलाय. अजून फायनलचा फेरा व्हायचा आहे मित्रांनो. आज आपण स्वामीची मुलाखत घेतोय. दादा नमस्कार. नमस्कार. पण आपला हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आज खऱ्या अर्थानं स्वामी आज आपला पळाला गुलाबात राहिला. काय आजचा आनंद आहे आपला? आनंद वेगळाच आहे आज, कारण का सेमीत गाड्या पण चांगल्या होत्या आणि आम्हाला पण एक आशा होती की गाडी आज बैल आमचा करून दाखवणार काहीतरी. सेमी आजचा खरं टाच सेमी होता. सगळ्या म्हणजे जेवढ्या मैदानात गाड्या चांगल्या होत्या तेवढ्या सगळ्या एका सेमीत होत्या गाड्या. काय वाटतंय एकंदरीत आज स्वामीचा पळ बघून काय वाटलं आपल्याला? पळ म्हणजे पळ त्याचा पहिल्यापासून तसं आहे. कारण काही जेव्हा ईर्षेची लढत येते तेव्हा ते करून धावतो. स्वामीची खासियत काय सांगाल? आता तुमचं नाव त्यानं खूप केलंय, तुमच्या फॅमिलीचं सगळं नाव केलंय, काय सांगाल ते? नाव त्यानं म्हणजे जेव्हापासून आदतपासून तो चांगल्या मोठ्या मैदानात राहिलाय म्हणजे आजपर्यंत. आदतमध्ये पण त्यानं भरपूर नाव केलंय. आदत दुष्यात आज त्याच्या भरपूर पळालं. आज व्यापूरचा रॉकी म्हणून काय सांगाल कसं काय नियोजन करतो रॉकीसोबत? नियोजन झालेलं आणि दुसरं पण ती अमरापूरला आपली गाडी चांगली पळाली, तिथं एक नंबर केलेला आपण रॉकीचा स्वामी, तिथे एक नंबर झालेला. ती आहे ती गाडी मग आम्ही इथं आणायचं ठरवलं. स्वामीची वैशिष्ट्य काय सांगाल तर? वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, आता जाय तेव्हा म्हणजे हिंद केसरीच्या मैदानात राहिलं आता तर ट्रिपल हिंद केसरी आहे म्हणजे. आता किती जाते? आता साई जाते. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं हे मैदान एक म्हणजे रितसर मैदान पार पडतं विठ्ठल केसरी या मैदानाबद्दल काय सांगाल? नाही, मैदान चांगलं आहे, फाटे पण चांगले आहे त्या. बरं. ड्रायव्हर आपलं कोण होतं? ड्रायव्हर शापूर. आज काल पण त्यांनी टाच सेमी काढला होता आणि आज पण त्यांनी टाच सेमी काढलाय. काय सांगाल? त्यांनी सेमी निघाल्यावर सांगितलं म्हणजे गाडी आपली राहणार म्हणून. आणि आज त्यांनी बैलाला दोन्ही बैलांचं कौतुकच केलं, कारण तिथं बघितलं मी तो क्षण, कारण अक्षरशः जीवाची बाजी करून त्यांनी आज सेमीचा केला. आज ड्रायव्हर सुद्धा आहेत बघा मित्रांनो. ड्रायव्हरांच्या अक्षरशः हात चालकी लागते आणि ड्रायव्हरांची आपण मुलाखत घेऊया. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. ड्रायव्हर आज सुनील मोरे सरकारांनी पण वाक्य तुम्हाला बोलून दाखवलं की म्हातारा झालंय म्हणून थांबलो नाही. काय सांगाल ते वाक्य किती महत्त्वाचं? कारण आजचा टाच सेमी होता, कालचा पण सेमी तोच होता आणि विशेष म्हणजे पहिलीच बाईट असेल आपली. काय सांगाल आजचा आनंद? कसं आहे, आता ही नंदी पळाल्याशिवाय आपण तरी काय करणार आहे? शेवटी असं आहे, बरोबर आहे की नाही? शेवटी बैल पळायला पाहिजे. बैल पळाल्यावर काय बिघडू शकते? शेवटी आपल्या बी हातात थोडंफार आहे, नाही असं नाही. जो नाही अनुभव आहे कामी येणारच नाही असं नाही. बरोबर. पण तरी सुद्धा बैलांनी पण सहकार्य केलं पाहिजे, बैल पळायला पाहिजे. बरोबर, नक्कीच. आणि विशेष म्हणजे आपली पहिलं म्हणून तुम्ही पळवली त्यामुळे ती पळतायत. कारण सेमी झाल्यानंतर तुम्ही ते पहिल्यांदा ज्यावेळी गळाबेल केली त्यावेळी वेगळाच आनंद होता. काय सांगाल ते क्षण? कसं आहे, आता बैल पळवतो त्याला मी लहानपणापासून आदतपासून मी स्वतः पळवतो. बरोबर. काय त्या बैल म्हणजे तो बैल म्हणजे बैलच आहे तो. आणि बाणी टायमाला काय करायचं ते त्याला माहित आहे काय करावं लागतं. त्याला तर एक तुम्हाला मोठा अनुभव दिसतो ड्रायव्हर. आता तर भरपूर उतरत आहेत ड्रायव्हर म्हणून. काय त्यांना सल्ला द्याल तुम्ही? कसं आहे माहिती आहे का, आता ह्या नवीन पिढीला कसं आहे की गाड्या हाणणं काय कोणी बी हाणे मोठ्या गाड्या चांगल्या, पण असं गाड्या दुरून हाणणं गरजेचं आहे त्याच्या काळात. बरोबर. कासरे टाकणं वगैरे लागे हा विषय नको आहे लोकांना. स्वामीबद्दल काय सांगाल? त्याचा पळ कसा आहे? काय स्वामी म्हणजे ते स्वामीच आहे हो, त्याचा काय विषय नाही. लहानपणापासून मी त्याच्यावर गाडी पळली. कालचा सेमीचा अनुभव काय सांगाल? कालचा सेमी पण टाच होता. आता सेमी कालचा म्हणजे ते कसं आहे, ती घडून आलं का झालंय ती, म्हणजे काय आपण मारतो म्हणून नाही किंवा काय नाही. पळाली गाडी चांगली काल ती. नक्कीच ड्रायव्हर एक चांगला आज तुम्ही सेमी पण केलाय. ड्रायव्हर आपलं नाव काय म्हटलं तुम्ही? बाळू ड्रायव्हर शापूर. कधीपासून तुमचा अनुभव आहे म्हणजे कधीपासून? आता गाड्या पळतो त्याला मला वाटतं 40 वर्ष होऊन गेली. म्हणजे भरपूर अनुभव आहे तुम्हाला आणि त्या अनुभव कुठेतरी आता कामी येतो. नक्कीच ड्रायव्हर एक चांगलं तुम्ही सल्ला पण दिला तरुणांना. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला स्वामीच्या मालकांना सुद्धा. असं स्वामी तुमचं सगळं सहकार्यांचं तुमच्या घराचं नाव करेल. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं विठ्ठल केसरी मैदान पार पडते आदतचं आणि यात एक मोठा सेमी होता. 5 सेमी ना? 7 सेमी. तर 7व्या सेमीत चरेगावचा स्वामी आणि रॉकीबाई ही गाडी पळाली आणि फायनलला पात्र झाली. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय नाव आपलं? दीपक ड्रायव्हर व्यापूर. ड्रायव्हर काय सांगाल? आज खऱ्या अर्थानं गाडी एक चांगली पळाली स्वामीची आणि रॉकीबाईची. काय आजचा आनंद काय आजचा? त्यानं जन्मातला पहिलाच आनंद असला काढला असेल त्यानं. बरं. असं न सांगायसारखा आनंद आलाय म्हणतात बोलाय ना. काय सांगाल ह्या वासराबद्दल? काय सांगाल रॉकीबद्दल? काय सांगाल? काय जीव एवढा पण पळतंय की तिथेच कळणं झालंय. पाय दिसणार पळताना त्याचं. आज ज्यावेळी आता हा मोठा सेमी तुम्हालाही माहित होतं, काय वाटलं एकंदरीत आज? आम्हाला ड्रायव्हर वर त्या विश्वास होता बैलावर पण वासराव पण बरं. ते लागेलच म्हणून.
कोणाच्या नावाने पळतो रॉकी? दोन्ही खांद्यानं नावाने कोणाच्या पळतो? लकी सेट सासपडे रोहित पैलवान व्यापार. शेट आहेत, काय सांगाल शेट? खऱ्या अर्थानं आज तुमचं नाव केलंय, कारण एक मोठा सेमी होता, तुमचं नाव केलंय, स्वामी सोबत रॉकी पळाला आपला. नाव तर त्यानं जेव्हापासून आम्ही मैदान काढलं तेव्हापासून म्हणजे बऱ्यापैकी नावातच ठेवलंय त्यानं. आज जरा आम्हाला दुःख होती, पण आपलं किती महिन्याचं आहे? हे 14-15 महिन्याचं आहे. बघा शेट, एवढं लहान वासरू असं नाव करते आपलं, कुठंतरी एक चांगलं संयम बाळगतोय तुम्ही. काय सांगाल विशेष? कुठनं घेतलंय वासरू? ही वासरू पुसेगावातनं घेतलंय. पुसेगावातनं घेतलंय? मैदाना दिवशी पुसेगावच्या मैदान दिवशीच घेतलंय. आजचा आनंद काय आहे तुम्हाला? आजचा आनंद तरी सांगू शकत नाही. स्वामी सोबत नियोजन कसं झालं होतं आपलं? पहिली पण गाडी पडली अमरापूरला पडली, 1 नंबर केलाय. बरोबर, त्यांनी बोलले अमरापूरला गाडी तीच गाडी आज इकडे पळवली. तीच गाडी. आज वाटलं होतं तुम्हाला 100% काय ना काहीतरी होईल. नाही म्हणजे मोठा सेमी निघाला तर दुग होती मोठ्या गाडी असल्यामुळं. बरोबर, म्हणलं लागण नशीब असेल ते, पण चांगली पळली गाडी. कधीपासून शेतात काय तुम्ही? नाही आता एक वर्ष होत आला असेल. वर्ष आपला बैल एक खरेदी आहे मोठी, बरं. 20 लाखाची शूटर म्हणून. बर, शूटर पहिला. बर, त्यानं त्याच्या गळ्यातच शिकवण करून त्यानं सवय लावून सासपडेच तुम्ही? सासपडे. बर, काय सांगाल आता आजच्या मैदानाबद्दल? कसा फाटी कशा आहे मैदानाच्या? फाट्या तर 1 नंबर फाट्या आहेत. पळायला 1 नंबर फाट्या. ड्रायव्हरचा अनुभव किती महत्वाचा कळलं, कारण सुनील मोरे देखील म्हणले बघितलं तुम्ही. आज ड्रायव्हर आम्ही म्हणजे आधी सांगितलं ड्रायव्हर तोच बसवा. आमचा आधी ठरलेला ड्रायव्हर तोच बसवायचा. काल पण त्या ड्रायव्हरनं कमाल केली होती, आज पण त्या ड्रायव्हरनं तो म्हणजे सेमी कमाल केली. नाही, अमरापुरात पण त्यांनीच गाडी आणलेली 1 नंबर केलेला. आम्ही आधी ठरवलं त्याच ड्रायव्हरला बसवायचं. ड्रायव्हर आपलं दुसरं बाकी कोण असतं ड्रायव्हर? मग ड्रायव्हर असते ते की सनी ड्रायव्हर असतो एक कंबवाला, आणि 3-4 ड्रायव्हर आहेत. पुढचं नियोजन कसं असणार त्याचं? कुठल्या पुढचं नियोजन आमचं तीच करते सगळं. बरं, नक्कीच. आता हिंदी केसरी मैदान दिसणार का नाही माळशिरसला? आदत ओपन आहे ना, म्हणजे शक्य आदतच्या मैदानात पळवता तुम्ही? वासरू कसा, डावी खांदी उजवी खांदी? दोन्ही पण खांदी. फुल पब्लिक जास्त पळतं. आता पण कडन तास लागले. 10 नंबर नशिबात असेल तसं होईल काय? नाही, कडन पळतं, कडन उलट जास्त पळतंय. स्वामी बद्दल काय सांगाल? त्या स्वामी तर 1 नंबर पहिल्यापासून नंबरातच आहे, हिंदी केसरी बैल आहे. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला शेठ. नाव काय शेठ तुमचं? लकी शेठ. आणि तुम्हाला समजा जर नंबर देऊ शकता का आपलं, समजा कुणाला कॉल वगैरे करायचा असला तर नंबर सांगा. म्हणजे ते आमचं नंबर सांगा त्यांच्या, म्हणजे हे करते सगळं नियोजन. बघा मित्रांनो, एक चांगला रॉकी बाय पळतोय आणि चांगलं पळणारलं वासरू आहे. नक्कीच दादांनी पण कॉन्टॅक्ट दिलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. नक्कीच मेहनत तुमची काम करते कुठेतरी वासरू. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद.